2017 मध्ये मनसेचे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवरती गेले होते. मात्र ठाकरे हे वरच्या मजल्यावरून तळ मजल्यावरती सुद्धा आले नाहीत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची मनसे शिवसेना युतीवरती प्रतिक्रिया. महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही. मनसेचे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. निवडणुका येतात जातात, पण फक्त एखादा विषय निवडणुकांपुरता येणं हा करंटेपणा. देशपांडेंची प्रतिक्रिया. भोंग्यांविरोधी आंदोलनामध्ये 17,000 मनसैनिकांवरती गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे हे माफी मागणार का? मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा सवाल. महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत राहणारा सुद्धा महाराष्ट्राचा शत्रू. संजय राऊत यांचं विधान. मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे शत्रू. राऊतांचं वक्तव्य. महाराष्ट्र हितासाठी जीव तोडून काम करायला तयार. मराठी माणसाचा स्वाभिमान हेच आमचं ध्येय. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट घातलेली नाही. राज्याच्या शत्रूंसोबत बसू नका हे म्हणण्यामध्ये कोणती अट? राऊतांचा सवाल. राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरती शरद पवारांचा बोलण्यासाठी नकार. शरद पवार पंढरपूरच्या दौऱ्यावरती असताना बंधूंच्या संदर्भात त्यांना हा प्रश्न विचारला आणि हा प्रश्न पवारांनी टाळला. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याच्या नंतर राज आणि उद्धव दोघांना सुद्धा फोन केला होता. भुजबळांनी सांगितला शिवसेनेच्या फुटीच्या वेळेचा प्रसंग. मात्र दुर्दैवाने जे व्हायचं तेच झालं. भुजबळ यांच्याकडून खंत व्यक्त. ठाकरे बंधूंची युती झाल्यास शक्ती आणखी वाढेल. भुजबळ यांचं वक्तव्य. राज ठाकरेंना अटी घालून नमवणं सोपं नाही. अशी युती होऊ शकत नाही. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. अटी शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे नाहीत. सामंतांचं वक्तव्य. उद्धव आणि राज यांची युती झाली तर मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीला काहीही फरक पडणार नाही. आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. तर राज ठाकरे अटी शर्तींना मानणारे नाहीत. गायकवाडांचं वक्तव्य. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मतभेद विसरून एकत्र येत असतील तर काही वाईट नाही. फडणवीसांचं वक्तव्य. युती प्रस्तावाच्या संदर्भात फडणवीसांना किती आनंद झालाय हे आम्हाला माहिती आहे. ते खऱ्या भावना चेहऱ्यावरती दाखवणार नाहीत. संजय राऊतांचा फडणवीसांना टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र बॅनर झळकले आहेत. ठाण्यामधल्या पडवळ नगर परिसरामध्ये बॅनरबाजी. बॅनरवरती उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो आहे. संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन 17 मे रोजी होणार आहे. मुंबईमधल्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडेल. नागपूरमध्ये महिला आणि बालविकास विभागातर्फे राज्यामधील 10,000 महिलांना पिंक ई रिक्षांचं वाटप. महिलांना सवलतीच्या दरामध्ये पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या योजनेची नागपूरमधून सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार. नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडता येणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये फेरबदलांची शक्यता. आज भाजपकडून मंडल अध्यक्षांची घोषणा होणार. महिनाअखेरीस जिल्हाध्यक्षांच्या नावांवरती सुद्धा शिक्कामोर्तब होईल. राज्यामधल्या 1200 मंडलांना मिळणार नवे अध्यक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आजचा नाशिकचा दौरा रद्द झालाय. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द झाल्याची समीर भुजबळ यांनी माहिती दिली आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि आपली पुढची राजकीय भूमिका ते स्पष्ट करतील. परंतु त्याआधीच भोरमधील प्रमुख चौकांमध्ये थोपटेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे. पुण्यामध्ये संग्राम थोपटेंच्या नंतर काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का. युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांचा राजीनामा. पक्ष संघटनेमधल्या अनेक बाबी पटत नसल्याचाही आरोप आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आता बाकी हॉस्पिटल पुणे पोलिसांच्या रडारवर. सूर्य हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, इंदिरा IVFला नोटीस पाठवण्यात येणार. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती. डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. वळसंकरांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळेला अटक. संबंधित महिलेमुळेच आत्महत्या केल्याचा चिठ्ठीमध्ये उल्लेख आहे. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला निवडणुकीमध्ये परळीत ड्युटी नव्हती. जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर.
परळीमध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या तिथे बंदोबस्त असूनही हटवल्याचा कासलेचा दावा. 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटाचं प्रकरण अनेक अडथळे पार करत 17 वर्षांच्या नंतर सुनावणी पूर्ण. अखेर 7 मे रोजी याचा निकाल लागेल. संदीप देशपांडे यांचं सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदी सक्तीच्या संदर्भात पत्र. मराठ्यांचे मागील 200 वर्षातलं उदाहरण देताना तिथे कुणालाही सक्ती नव्हती, मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल. राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याची केली विनंती. देशामधील पहिलं खासगी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल हे उद्यापासून सेवेत येत आहे. केंद्रीय बंदर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. नागपूरच्या उमरेडमध्ये आकाशामधून धातूचा तुकडा पडल्याचा दावा होतोय. 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा थेट घरावरती कोसळला. नागरिकांमध्ये खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. धातूचा तुकडा स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अकोल्यामधल्या उगवा गावामध्ये नळाला तब्बल महिनाभराच्या नंतर पाणी येत आहे. गावकऱ्यांवरती पाणी विकत घेण्याची वेळ. पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप. तालुका पातळीवरती पाणी पुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी जलदूत ॲप वापरावं. विखे पाटील यांच्या सूचना. कल्याणमधील काही भागांसह टिटवाळा परिसरामध्ये मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार. मोहिलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्यांवरती प्रवाह मोजणी मीटर बसवण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहील. मुंबईसह राज्यभरामध्ये तापमानाचा पारा वाढला. मुंबईमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवलं जात असलं तरी दमट वातावरणामुळे उकाड्यामध्ये वाढ होतीये. पालघरमध्ये पशुपक्ष्यांच्या दाना पाण्यासाठी सरसावले चिमुकले. सुतारपाडा परिसरामध्ये लहानग्यांकडून पक्ष्यांसाठी घरटी, खाद्य आणि पिण्यासाठी पाण्याचीही व्यवस्था. नवी मुंबईच्या नेरूळ इथल्या डीपीएस तलाव फ्लेमिंगोसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाले. पर्यावरण प्रेमींकडून विजयी रॅली काढून आनंद व्यक्त होतोय. बदलापूर स्थानकावरती 12 मीटर लांबीचा डेक बांधायला सुरुवात. त्यामुळे फलाट क्रमांक 1 हा कायमस्वरूपी बंद. यापुढे फलाट क्रमांक 1A वरून प्रवाशांना ट्रेन पकडावी लागेल. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 या मार्गिकेचा आराखडा पूर्ण. लवकरच सिडकोकडून या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार. आराखड्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस मेट्रो स्थानकही समाविष्ट. मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेंचा 2025च्या फॉर्च्यून प्रभावशाली भारतीय महिलांच्या यादीमध्ये समावेश. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या महाव्यवस्थापक म्हणून अत्यंत प्रभावी कारभारासाठी त्यांची ओळख आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची नाशिकच्या बोरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये सरप्राईज व्हिजिट. यावेळेला विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि अडचणी सुद्धा जाणून घेतल्या. राज्यामध्ये अवघ्या 17 दिवसांमध्ये 831 टन हापूस आंबा निर्यात झालाय. अमेरिकेला सर्वाधिक 372 टन आंबा रवाना. गुजरात आणि दक्षिणेकडच्या राज्यांमधल्या निर्यातदारांना याचा लाभ झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांवरती परप्रांतीय मजुरांची मदत घेण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशामधील अनेक मजूर हे सध्या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधील युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. चिक्कू आणि खरबुजाच्या लागवडीमधून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलंय. 5 एकरामधून कमावले 8 लाख रुपये. कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगर परिसरामध्ये आढळला हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह. गळा दाबून हत्या केल्याचा संशय. कोडोली पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निंबळक बायपास परिसरामध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. दुकानामधलं सगळं साहित्य जळून खाक झालंय. आगीचं कारण अस्पष्ट. मुंबईच्या वर्सोवा पोलिसांकडून मोबाईल चोरट्याला अटक. बंद घराच्या खिडकीमधून घरामध्ये प्रवेश करून हा मोबाईलची चोरी करायचा. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या चोरट्याला दणका दिलाय. कोल्हापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई यांचं निधन झालंय. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. पाकिस्तानने अवैध पद्धतीने तुरुंगामध्ये डांबलेल्या कुलभूषण जाधव यांना अपीलच करू दिलं नाही. पाककडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचा भंग. पाकच्या संरक्षण मंत्रालयाची कबुली.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता. बांगलादेशच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोकडून इंटरपोलला 12 लोकांविरुद्ध रेड नोटीस जारी करण्याची विनंती. या यादीमध्ये शेख हसीना यांचंही नाव आहे. नायजेरियामध्ये 56 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. या हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. भारत आणि फ्रान्स 28 एप्रिलला 26 राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी करार करण्याची शक्यता आहे. 26 मरीन राफेलसाठी 64,000 कोटींच्या कराराची अपेक्षा आहे. अमेरिकेमध्ये हजारो नागरिकांचं राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन. ट्रम्प प्रशासन लोकशाही विरोधी असून संस्था कमकुवत करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स भिडणार. चेन्नईने पहिल्या सामन्यामध्ये मुंबईला पराभूत केलं होतं. त्यामुळे मुंबईकडे आता चेन्नईचा धुव्वा उडवत पहिल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्सचा आज सामना होतोय. पंजाबने 7 पैकी 5 सामने जिंकले तर आरसीबीने 7 सामन्यांपैकी 4 सामने जिंकलेले आहेत. आजचा सामना नेमका कोण जिंकणार याकडे लक्ष.